बागलाण तालुक्यातील धांद्री गावात भगवानवीर एकलव्य स्मारक व आदिवासी वस्ती रस्ता उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी आयोजित सभेत बोलताना आमदार श्री दिलीप बोरसे यांनी धांद्री गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ठाम ग्वाही दिली। सत्काराला उत्तर देताना आमदार बोरसे म्हणाले की गावातील विकास कामे करताना ठेकेदारांकडून चांगल्या दर्जाची कामे करून घ्यावीत। पुढील वर्षी एकलव्य जयंतीपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण झालेले असेल। तसेच रस्त्यांची काही कामे मंजूर करण्यात आली असून उर्वरित कामांनाही लवकरच मंजुरी दिली जाईल। यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत आमदार दिलीप बोरसे यांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमात शिवसेना नेते श्री गजेंद्र बापू चव्हाण, बाजार समिती संचालक श्री विनोद आहिरे, सरपंच श्री नंदूभाऊ सोनोने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कोरोना काळात ग्रामपंचायत कर्मचारी कैलासवासी किशोर लांडगे यांचे निधन झाले असून त्यांच्या कुटुंबाला अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही। याबाबत तसेच गावातील प्रलंबित विकास कामांबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार साहेबांना निवेदन देण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एकलव्य समिती, ग्रामपंचायत धांद्री व मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन पत्रकार श्री अरुणदादा शिरोळे यांनी केले। मंडळी, बंधू आणि भगिनी, खास करून आज आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामाच्या माध्यमातून उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या धांद्री गावांमध्ये आमंत्रण दिलं आणि विविध विकास कामाचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। प्रामुख्याने मागच्या निधीतून आपण या 2 गल्ल्या दिल्या आहेत, त्याचं आता कॉन्क्रिटीकरण येत्या काही दिवसात कोणी घेतलंय? भूषण तूर आहे, भूषण कधीच आता ते कॉन्क्रिटीकरण होईल आणि पुन्हा 1 किलोमीटरचा अंतर्गत म्हणजे 2-3 वस्तींमधनं जवळजवळ 1 किलोमीटर रस्ता प्रामुख्याने आपल्याला टाकायचा आहे। योगायोगाने तिथं आणखी अशी समस्या आहे की रस्ता पण टाकायचा आणि गटारी पण टाकायची। मग आपल्याला इथं 2% करावी लागते। अर्धा रस्ता आत्ता करावा लागेल, पुन्हा गटारी टाकावी लागते आणि पुन्हा अर्धा रस्ता म्हणजे 1 किलोमीटर जर रस्ता टाकला तर पुन्हा गटारीचा प्रश्न राहून जाईल। मग त्या परिस्थितीत आपण जर आपल्याकडे निधी उपलब्ध झाला तर 100% गटारी आणि कॉन्क्रिटीकरण टाकू हा शब्द पण तुम्हाला देतो। अनेक ग्रामपंचायती अंतर्गत अनेक समस्या आपण सांगितल्या आणि त्या समस्याच्या माध्यमातून रस्त्याच्या बाबतीत बापूसाहेबांनी जी माहिती दिली की आता आपली घोटापांदी म्हणा किंवा बाकीचा रस्ता म्हणा, तो रस्तासुद्धा प्राधान्याने घेण्याचं काम करू। मागे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये आपला रस्ता हा झाला होता। शिवजयंती उत्सव समिती दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने दोंडाईचा शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा जपत हे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। दोंडाईचा शहरासह परिसरातील असंख्य शिवप्रेमींनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले। तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली। रक्तदान हे जगातील सर्वात मोठे आणि श्रेष्ठ दान असून एखाद्याचा जीव वाचवण्याचे पुण्य या माध्यमातून मिळते अशी भावना रक्तदात्यांनी व्यक्त केली। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। शिवजयंती केवळ उत्सव न राहता समाजहिताची चळवळ व्हावी हाच या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। शिवजयंती दोंडाईच्या उत्सव समिती हे 4थं वर्ष हे रक्तदान करायचं। मोठ्या प्रमाणावर लोक रक्तदान करतात। माझे 4थं वर्ष आहे इथे रक्तदान करायचं। आतापर्यंत मी 23 वेळा रक्तदान केलंय। तर मोठ्या प्रमाणावर लोकांनी रक्तदान करायला यावे आणि शिवजयंतीत उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त दोंडाईच्या परिसरामध्ये दोंडाईच्या शहरात व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रक्तदान केलं। जय शिवराय। सर्वप्रथम आज उद्या आनंदाचा सण म्हणजेच 19 फेब्रुवारी संपूर्ण जगभर साजरी होणारी शिवरायांची जयंती असते। तसेच दरवर्षीप्रमाणे दोंडाईच्या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं असतं। त्या ठिकाणी मोठ्या संख्येने दोंडाईच्या शहरातील तरुण बांधव व नागरिक या ठिकाणी रक्तदान करून शिवरायांना आदरांजली वाहत असतात। तसेच उद्या शिवजयंतीचा मोठा उत्सव दोंडाईच्या शहरामध्ये साजरी होणार आहे। मी आपणास आवर्जून सांगू इच्छितो की दोंडाईच्या शहराच्या या अभूतपूर्व सोहळ्यासाठी संपूर्ण दोंडाईच्या शहरच नव्हे तर जिल्ह्यातून शिवप्रेमींनी या ठिकाणी उपस्थित राहावे व शिवजयंती शोभा वाढवावी
18 तारखेला दरवर्षी सालाबादाप्रमाणे मोठ्या प्रमाणात रक्तदाते करत असतात. दोंडाया शहरातील शिवभक्त शिवमावळे हे स्वयंप्रेरणेने रक्तदान करत असतात आणि पूर्ण वर्षभरात सेवा ब्लड बँक नंदुरबार मनोज भाऊ परदेशी यांच्या माध्यमातून जे गरजू लोक असतात त्यांना देखील याच्या माध्यमातून कन्सेशन करून कमी दरात आणि खूप गरीब असेल पेशंट तर त्याला मोफत देखील बॅग उपलब्ध केली जाते. असा दोंडाच्या शहरात शिवजयंती उत्सव समितीतर्फे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर राबवण्यात येतं. तसेच दोंडाच्या शहरात गेल्या 15 वर्षापासून अतिशय सुरेख आणि मोठ्या सांस्कृतिक पद्धतीने आपला कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी देखील दोंडाच्या शहरात 18 तारखेला आज आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. तसेच उद्या सकाळी 8 वाजता पूजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. सर्व व्यापारी, सर्व पक्षीय, सर्व राजकीय क्षेत्रातील लोक सकाळी येऊन, सर्व स्कूलचे लोक येऊन इथं प्रतिमा पूजन करतात. स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच TDS, pH मेंटेन, RO पाण्याने व 6 mm विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा. स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत. 14 तास उपलब्ध. 6 फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था, होम वॉशिंग, प्रशिक्षित स्टाफ, वेटिंग रूम, वायफाय फ्री, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध. आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल. एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गोंदूर विमानतळ रोड, मनोरंजन हॉटेलजवळ, छत्रपती नगर शेजारी, वाडी भोकर. संपर्क 86 25 97 09 48.